नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस। आज आपण इयत्ता 7वीतील पाठ क्रमांक 7 आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ बघणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आजारी पडण्याचा प्रयोग म्हणजे काय? म्हणजे आजारी पडण्याचे प्रॅक्टिकल सुद्धा केले जाते का, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। पण तसे नाही। तर या पाठाला हे नाव का दिलेले आहे? तर या पाठामध्ये एक मुलगा आहे आणि त्याला आजारी पडायचे आहे। म्हणजे आजारी पडल्यावर डॉक्टर आपल्याला कसे चेक करतात, औषध वगैरे देतात, हे त्याला मनापासून करायचे आहे, म्हणून त्याने आजारी पडण्याचा प्रयोग केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठ सुरू करण्याआधी आपण या पाठाचे जे लेखक आहेत द मा मिराजदार यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचे लेखक द मा मिराजदार आहेत। त्यांचा जन्म 1927 साली झालेला आहे। ते एक प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आहेत। गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिराजदारी इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद तसेच अंगत पंगत, बँडबाजा हे विनोदी निबंधही त्यांचे प्रसिद्ध आहेत। मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितले की या पाठामध्ये एका मुलाने आजारी पडण्याचा प्रयोग करून त्याचे दवाखान्यातील वागणे व त्याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने या पाठात केलेले आहे। पाठ सुरू करण्याआधी आपण पाठाचा परिचय बघूया। आजारी पडणाऱ्या माणसाची खूप मजा असते। त्यांना फळे, गोड, शिरा वगैरे खायला मिळतो। आपल्या घरात सगळेच आजारी पडतात व मौज करतात। आपणही आजारी पडून बघावे असा समज करून घेतलेला एक मुलगा डॉक्टरकडे आजारी पडण्याचा प्रयोग करायला जातो। त्याची कशी फसगत होते याची मजेदार कथा या पाठात सांगितलेली आहे। तर चला आता आपण या पाठाला सुरुवात करूया। आजारी पडण्याचा प्रयोग ऐकायचा आहे तुम्हाला सर्वांना। चला। आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो। ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। बघा, दुखणेकरी म्हणजे काय? तर आजारी माणूस। आपण एकदाही आजारी पडलो नाही। ही गोष्ट ध्यानात आल्यावर त्या मुलाला लाज वाटली। छे छे, निदान एखादं दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पळसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते। बघा, त्या मुलाला काय वाटायचे की आपण निदान एखाद्या वेळी तरी आजारी पडायला हवे होते। तर आजारी कसे पडायचे होते त्याला? तर टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया यासारखे आजार नको। हे आजार तर दूरची आहे, पण साधा थंडी, ताप, खोकला, पडसे म्हणजे काय? सर्दी। तर थंडी, ताप, खोकला, सर्दी वगैरे सुद्धा त्या मुलाला व्हायचे नाही। तर हे आजार सुद्धा त्याच्या वाटणीला यायला हवे होते। म्हणजे त्याला हे आजार व्हायला हवे होते। कोणते? थंडी, ताप, खोकला व पडसे हे आजार त्या मुलाला व्हायला हवे होते असे त्या मुलाला वाटत आहे।
निदान पोटदुखी डोकेदुखी यातले तरी काही. बघा, थंडी ताप खोकला सर्दी याबरोबरच पोटदुखी डोकेदुखी यातला काहीतरी आजार तरी व्हायला हवा होता. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये. एखादेही सांधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय. बघा, त्या मुलाला काय वाटत होते की असे साधे आजार सुद्धा मला होत नव्हते, तर ते साधे आजार झाल्यावर एखादी औषधाची बाटली माझ्या मालकीची हवी होती. तसेच सांधे वगैरे दुखले तर इंजेक्शनसुद्धा मला द्यायला हवे होते किंवा ते इंजेक्शनसुद्धा माझ्या वाटणीला यायला हवे होते, असे त्या मुलाला वाटत आहे. पुढे बघा, आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे. बघा, तो मुलगा काय म्हणाला की आमच्या घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पळसे यायचे, दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे, कधीकधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. बघा, त्या मुलाच्या घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी असायचे. तर कोण? तर त्याची आई. त्याची आई नेहमी खोकलायची, म्हणजे त्याच्या आईला नेहमी खोकला यायचा. तर बाबांना 8 दिवसांनी सर्दी व्हायची. त्याचा दादा जो होता तो दादा कॉलेजात जायचा, तर तो नेहमी अंग दुखवायचा. तर त्याची ताई कधीकधी हात दुखवायची, पाय दुखवायची, तर ती जमिनीवर गादी टाकून झोपायची. तर प्रत्येकाचे औषध हे वेगवेगळे असायचे. प्रत्येकाच्या आजाराचे औषध हे वेगवेगळे असायचे घरामध्ये. तर त्या मुलाला असे वाटायचे की प्रत्येकजण आजारी पडते आणि प्रत्येकजण औषध घेतं, तसं मी सुद्धा आजारी पडायला हवा आणि माझेसुद्धा एक स्पेशल औषध हवे, असे त्या मुलाला वाटायचे. संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेढे गोड औषध याचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आजार असायचा. तर घरामध्ये काय काय असायचे? संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेढे गोड औषध हे नेहमी घरामध्ये असायचे. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. बघा, 4 दिवस जर कोणी आजारी पडले, कोणाला अशक्तपणा आला, तर घरामध्ये चांगल्या तुपाचा शिरासुद्धा व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. बघा, हे सर्व बघून त्या मुलाला वाटायचे की मी सुद्धा आजारी पडायला हवा आणि मलासुद्धा सर्वांनी असे पदार्थ खाऊ घालायला हवे, असे त्या मुलाला वाटायचे. आणि हे सर्व बघून त्याला सर्व गोष्टींचे दुःख व्हायचे. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत, ते औषध या नावाखाली मोडत असत. बघा, घरातली मंडळी आजारी पडल्यावर हे सगळे पदार्थ खायचे. कोणते? वर दिलेले ते संत्री मोसंबी सफरचंद वगैरे हे सगळे पदार्थ ते आजारी म्हणून खात असत, म्हणजे आजारी पडल्यावर ते खात असत. पण हे पदार्थ कशाखाली होते? तर औषध या शब्दाखाली लपलेले होते. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. बघा, आपल्या घरातसुद्धा कोणी आजारी माणूस पडला तर त्या आजारी माणसासाठी फळे आणले जातात, चांगले पदार्थ बनवले जातात. पण ते पदार्थ फक्त आजारी माणूसच खातो. आपल्याला खायला मिळते का? नाही. जसे आपल्याला खायला मिळत नाही, आपल्याला हात लावता येत नाही, तसे बघा या मुलालासुद्धा घरात ते पदार्थ असतात, पण त्यालासुद्धा हात लावायला मिळत नाही आणि ते पदार्थ खायला सक्त मनाई असते. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे मला फार वाटू लागले. बघा, मग त्या मुलाला काय वाटायचे की घरातली मंडळी जशी आजारी पडतात तसा मी सुद्धा आजारी पडला पाहिजे आणि घरातल्या मंडळींच्या दुःखात मी सहभागी व्हायला पाहिजे. तसेच मला डॉक्टरांनी जो आजार झालेला आहे त्याचे औषधसुद्धा दिले पाहिजे.
असे त्या मुलाला वाटायचे. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. बघा, हा सारखा विचार तो मुलगा करत बसायचा. या विचाराने त्याला काहीच काम सुचेनासे व्हायचे. घरातल्या माणसांचा त्याला खूप राग आलेला होता. कारण का तर घरामध्ये आजारी पडलेल्या माणसांना जे पदार्थ खाऊ घालायचे ते पदार्थ त्या मुलाला मिळत नव्हते. तसेच तो आजारीसुद्धा पडत नव्हता. तर त्यामुळे त्याला घरातल्या माणसांचा राग यायचा आणि त्यांचा हा स्वार्थीपणा पाहून तो मुलगा चिडून जायचा. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही, पण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. बघा, तो मुलगा काय म्हणाला की घरातली जी मंडळी इतक्या वेळा आजारी पडत होती तर ते आजारी पडण्याचे कोणतेच कारण त्याच्यासमोर येत नव्हते. म्हणजे त्या मुलाला कोणताच आजार होत नव्हता आणि त्याला काय वाटायचे की मलासुद्धा असा काहीतरी थोडाफार आजार व्हायला हवा आणि मी सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन औषध आणावे असे त्या मुलाला वाटायचे. पण शेवटी काय झाले, शेवटी त्या मुलाने ठरवले की मी आजारी पडणार आणि डॉक्टरांकडून औषध आणणार असे त्या मुलाने ठरवले. पुढे बघा काय झाले. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. बघा, मग त्या मुलाने काय केले, दुसऱ्या दिवशी 3-4 बाटल्या त्याने त्याच्या खिशामध्ये घेतल्या आणि तो डॉक्टरांकडे गेला आणि त्याने जी पॅन्ट घातलेली होती त्या पॅन्टच्या खिशामध्ये एक बाटली स्वतःची वेगळी जपून ठेवली होती. आता इथे 3-4 बाटल्या घेतल्या म्हणजे काय तर आधी डॉक्टरांकडे जायचे तेव्हा खाली बाटली घेऊन जावे लागायचे. म्हणजे त्या बाटलीमध्ये डॉक्टर पेशंटला औषध द्यायचे. म्हणून हा मुलगासुद्धा डॉक्टरांकडे गेला आणि खिशात त्याने स्वतःची एक बाटली वेगळी जपून ठेवली होती. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. बघा, तो मुलगा कसा होता. तो जेव्हा दवाखान्यात गेला तेव्हा दवाखान्यात लोकांची खूप गर्दी होती. म्हणजे तिथे आजारी पेशंटची गर्दी होती आणि ही गर्दी बघून त्या मुलाला फार बरे वाटत होते. कारण दवाखान्यामध्ये गेल्यावर आपल्याला तेथे नंबर लावावा लागतो. आपला लगेच नंबर लागतो का? नाही. तेथे आपल्याला नंबर लावावा लागतो. जेव्हा आपला नंबर येतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतो. म्हणून नंबरमध्ये सर्व पेशंटला तेथे बसावे लागते. नाव नोंदवून सर्व पेशंट तेथे बाकावर बसतात आणि तेथे बसल्यामुळे प्रत्येक माणसाला आपल्याला बघता येते असे त्या मुलाला वाटायचे. म्हणजे प्रत्येक माणसाला बघणे, त्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचे निरीक्षण करणे, प्रत्येक पेशंट काय करत आहे, कोणाचं काय दुखत आहे, कोण काय म्हणत आहे हे बघायला त्या मुलाला आवडायचे. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणत होते, कोणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरच्या पिवळ्या डागाकडे मोठ्या हुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. बघा, मग हा मुलगा दवाखान्यात गेला आणि तेथे त्याने नंबर लावला. डॉक्टरांकडे जाण्यासाठी नंबर लावला आणि तो एका खुर्चीवर जाऊन बसला. बसल्यानंतर तो प्रत्येक लोकांच्या चेहऱ्याकडे टकमक बघू लागला. प्रत्येक लोक, त्या दवाखान्यातील काही लोक हे कणत होते.
कण्हत होते म्हणजे काय, वेदनेने तडफडत होते. कोणी इंजेक्शन घेऊन बसले होते, म्हणजे कोणी पेशंट इंजेक्शन घेऊन बसलेले होते, तर कोणी दंडावरच्या पिवळ्या डागाकडे पाहत होते. तर त्यांच्या या वेदना बघून त्या मुलांना त्यांचा हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. बघा, मग हळूहळू सर्व पेशंटचा नंबर आला आणि काही लोक त्यातून निघून गेले. आणि जेव्हा त्या मुलाचा नंबर आला तेव्हा त्या मुलाने डॉक्टरांच्या टेबलावर त्याची छोटी बाटली सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर, मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. बघा, त्या मुलाने बाटली सरकवली डॉक्टरांसमोर आणि डॉक्टरला काय म्हणाला की डॉक्टर, मला बरं वाटत नाही, मला पण औषध हवे आहे. असं, मग ये इकडे, बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. बघा, मग डॉक्टरांना सुद्धा काय वाटले की खरंच या मुलाला काही आजार असेल, त्याचे काही दुखत असेल, म्हणून डॉक्टर त्या मुलाला काय म्हणाले, चल इकडे ये, आपण तुला तपासू. आणि डॉक्टरांनी त्या मुलाला एका खाटेवर झोपवले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नाही. बघा, त्या मुलाला त्या खाटेवर झोपल्यावर एवढा आनंद झाला, तो काय म्हणाला की या खाटेवर झोपल्यावर, या गुलगुलीत खाटेवर झोपल्यावर मला खूप मजा वाटली. इतक्या वेळा घरातल्या लोकांसोबत दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे मला सुख कधी मिळाले नाही. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील. बघा, मग तो काय म्हणाला की आता डॉक्टर मला काय करतील, छातीवर, पोटावर ती नळी लावतील आणि त्याच्याने मला तपासतील आणि तपासल्यावर सुद्धा ते मला इंजेक्शन देऊ शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये बघत आहात ना तुम्ही, त्या मुलाला डॉक्टरांनी खाटेवर झोपवले आहे आणि त्याला चेक करत आहे. आणि डॉक्टर जेव्हा त्याला चेक करत होते तेव्हा त्याच्या डोक्यात भरपूर विचार येत होते. नाही कोणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहाहा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण, दादाची आणि ताईची जाईट नको काही एवढी. बघा, मग तो काय विचार करत होता की आता डॉक्टर मला तपासत आहे आणि मला इंजेक्शनसुद्धा देतील, त्याचबरोबर माझ्या बाटलीत औषधसुद्धा मला देतील आणि माझीसुद्धा एक स्वतंत्र बाटली राहील. आणि घरामध्ये दादाची आणि ताईची जाईट नको असे काही आहे का? घरामध्ये माझीसुद्धा ऐट राहील. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. बघा, तो मुलगा खूप आनंदामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या खाटेवर लोळत होता. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. बघा, मग डॉक्टर त्या मुलाजवळ आले आणि त्या मुलाला तपासू लागले आणि तपासताना त्याला इकडे तिकडे व्हायला सांगत होते. गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. बघा, मग त्या डॉक्टरांनी त्यांच्या गळ्यामध्ये जी नळी असते, म्हणजे त्यांचं ते पेशंटला चेक करण्याची जी नळी असते ती नळी त्यांनी घेतली आणि त्या मुलाला तपासण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्या मुलाला खूप धन्य वाटले, खूप आनंद वाटला. धन्य धन्य वाटणे म्हणजे काय? धन्य धन्य वाटू लागणे म्हणजे काय? कृतार्थ वाटणे, म्हणजे त्याला खूप आनंद झाला. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आले.
बघा, मग जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटावर जोरात थापटले तेव्हा त्या मुलाला हसायला आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी. बघा, मग तो मुलगा डॉक्टरला काय म्हणाला की डॉक्टर मला एक इंजेक्शन दिलं तरी चालेल आणि द्या, कारण आतापर्यंत तुम्ही ताईला आणि दादाला खूप इंजेक्शनं दिली, आता मला एक तरी इंजेक्शन हवे आहे. डॉक्टर म्हणाले, हो का. मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर. बघा, मग डॉक्टर त्या मुलाला म्हणाले, हो का, तुला इंजेक्शन हवे आहे का. मग नंतर तो मुलगा एकदम हळूच आवाजात डॉक्टरांना काय म्हणाला की डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येतं का. डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. बघा, मग हा प्रश्न विचारल्यावर डॉक्टर एकदम आश्चर्यचकित होऊन त्या मुलाकडे बघायला लागले. थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा, असे का विचारत आहे तू. नाही, करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. बघा, मग तो मुलगा काय म्हणाला की तुम्हाला ऑपरेशन करायचं नसलं तरीसुद्धा तुम्ही ऑपरेशन करायचं आहे आणि ते करा, मला हे ऑपरेशन करायचेच आहे, मी ऑपरेशनला घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. बघा, मग तो मुलगा जेव्हा असा म्हणाला तेव्हा डॉक्टर त्या मुलाकडे पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले, ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. बघा, मग तो मुलगा मनातल्या मनात विचार करीत होता. काय म्हणत होता की जर डॉक्टर ऑपरेशन करायला हो म्हणाले तर फारच चांगले, आणि ऑपरेशन केले तर काय, मी तसाच घरी जाईल आणि सगळ्यांना माझे ऑपरेशन केलेले दाखवेल. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे विनाकारण डॉक्टर ऑपरेशन करतील का. तो आजारीच नाही, त्याला काहीच झाले नाही तरीसुद्धा ऑपरेशन करतील का. पण त्या मुलाच्या मनामध्ये असे विचार येत आहेत की मी कधी आजारी पडला नाही, घरामध्ये माझी स्वतंत्र औषधाची बाटलीसुद्धा नाही, घरातले प्रत्येक लोक आजारी पडतात आणि प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, तसे घरामध्ये माझ्यासाठी काहीच होत नाही, म्हणून मला आजारी पडायचे आहे आणि मी आता डॉक्टरांकडे चेकअपसाठी आलेला आहे. आणि डॉक्टरांना अजून काय विचारतो की ऑपरेशनसुद्धा केलं तरी चालेल. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बरं आहे, आता असं कर, तू खाली उतर. बघा, मग डॉक्टरांनी त्याला चेक केले आणि काय म्हणाले की तू बरा आहेस, तुला कोणताच आजार झालेला नाही, तू आता खाली उतर. मी मोठ्यांना खुशीनेच खाली उतरलो. बघा, मग त्या मुलाला जेव्हा डॉक्टरांनी खाली उतरायला सांगितले तेव्हा तो मुलगा नाराज झाला आणि त्या खाटेवरून खाली उतरला. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो आणि डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे एकटक तो मुलगा बघू लागला. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना, ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पळ जा घरी. बघा, मग डॉक्टरसुद्धा समजून गेले की हा मुलगा आजारी नाही, तो मुद्दाम येथे आलेला आहे आणि औषध मागत आहे, आजारी पडण्याचे ढोंग करत आहे. म्हणून डॉक्टरांनी त्याला काय सांगितले की तुला काहीच झालेले नाही आणि तुझी तब्येत खूप छान आहे, ठणठणीत आहे, तुला कोणतेच औषध लागणार नाही, जा तू घरी जा. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. बघा, डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून तो मुलगा खूप नाराज झाला आणि रडकुंडीला आला. रडकुंडीला येणे म्हणजे काय, तर डोळ्यामध्ये अश्रू येणे, रडणे. तो मुलगा रडायला लागला, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि डॉक्टरांना म्हणाला, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. बघा, डॉक्टरांना तो जबरदस्ती करत होता की असे काय करता डॉक्टर, द्या ना मला एखादे औषध. पण डॉक्टरांनी त्या मुलाचे काहीच ऐकले नाही आणि त्या मुलाला घरी जायला सांगितले. बघा, अशा प्रकारे
त्या मुलाने आजारी पडण्याचा प्रयोग केला, डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्याला तपासले, डॉक्टरांना तो औषधसुद्धा मागत होता आणि त्याचबरोबर डॉक्टरांना काय म्हणाला की मला तुम्ही माझे ऑपरेशनसुद्धा करू शकतात. असा हा मुलगा कसा प्रयोग करत होता बघितले सर्वांनी. आहे की नाही विनोदी कथा? तर बघा, यातून तुम्हाला काय संदेश मिळतो? एखाद्या गंभीर गोष्टीकडे किती खेळकड पद्धतीने बघता येते हे या कथेतून कळते. लहान मुलांच्या मनात दडलेल्या सुप्त भावना विनोदी शैलीने उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न ही कथा करते. बघा, म्हणजे लहान मुलांच्या मनात काय चालू आहे, त्यांच्या मनात कोणत्या भावना येतात, कोणत्या विनोदी शैली येतात, तर त्या उलगडण्याचा प्रयत्न लेखकांनी या पाठातून केलेला आहे. समजला सर्वांना पाठ? सर्वांनी पाठाचे प्रकट वाचन करायचे आहे. अशा प्रकारे आपला इथे आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ समाप्त होत आहे. थँक्यू.